दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। सुरुवातीला बातमी मुंबईतून। आम्ही तुमचे प्राण वाचवले, आता पैसे द्या। पावसाच्या भयानक स्थितीचा मुंबईमध्ये सौदा होतोय। अडकलेल्या गाड्या सोडवण्यासाठी रोख पैसे हे घेतले जात आहेत। हे धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडलेला आहे। आम्ही प्रवाशांनी मदतीसाठी महापालिकेला संपर्क केला होता। मोनोरेल गेल्या काही वेळापासून बंद होती। अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने प्रवासी भयभीत झालेत। काम करो, मैं ईमेल आईडी देता हूँ, आप मेल कर दो। जब पैसेंजर बीच में अटक जाता है तो वो कहाँ मेल करेगा, उसको तो इंस्टेंट रेस्क्यू चाहिए। अभी मुझे ये आश्चर्य हो रहा है कि यहाँ आने के बाद भी 1 घंटा पब्लिक फंसी रही। इतना सफोकेशन था कि बेहोश होने की स्थिति आ रही थी। औरतें अंदर में रो रही थी। उनको सब मिल करके ढाढ़स दे रहे थे कि रुको, कुछ नहीं हो जाएगा, टीम आ गई है, कुछ न कुछ तो करेगी। तो ये जो है ना, ड्रिल इनका नहीं हुआ है कभी इस ढंग से कि पब्लिक अगर फंस जाए तो हम कैसे इसको उतारें। मोनोरेल MMRDA को ड्रिल करने की जरूरत है कि हम कैसे। अभी तो ठीक है, अगर आग लग जाती है एक साइड में इंजन में तो क्या होता है, आप ये बताओ। पहले भी आग का इंस्टेंस हुआ, आग की घटना पहले भी हुई है। अगर आज आग लगती तो क्या होता, एक भी पब्लिक को बचा पाते? क्या नहीं बचा पाते, सबके सब जल के मर जाते हैं। तो थोड़ा सा ड्रिल जो कैसे करना है, इसको थोड़ा सा रिव्यू करने की जरूरत है। MMRDA को अपने सिस्टम में सुधार लाने की जरूरत है। कई जगह सुधार लाने की जरूरत है, एक नहीं, हर जगह सुधार लाने की जरूरत है। जो लोग हैं वो सुरक्षित, किसी को चोट लगी है? चोट कैसे लगेगी? सफोकेशन हो रहा है, ऑक्सीजन की कमी हो रही है, ऑक्सीजन लेवल कम हो रहा है और वो परेशान हो रहे हैं। बस एक दूसरे को हिम्मत दे करके वो एक दूसरे को टिकाए हुए हैं, नहीं तो पसीना पसीना अंदर, हवा नहीं जा रही। यहाँ से अनाउंसमेंट कर रहे हैं, अंदर किसी को कुछ पता नहीं चल रहा है कि नीचे क्या बोल रहे हैं। ये स्थिति है। आप पूरी तरह सुरक्षित है, कोई चोट वगैरह नहीं है आपको? मुझे चोट किसी को नहीं है, ना चोट आएगी भी नहीं। भगवान नगरी से कुछ किसी को चोट आए, हर कोई सुरक्षित घर पहुंचे। इसमें ज्यादातर लोग चेंबूर जाने वाले हैं, जो कि रेयरली ही ट्रेवल करते हैं इस मोनोरेल में, क्योंकि हार्बर लाइन बंद है। वटाला से उन्होंने सोचा चेंबूर तक जाएंगे, आगे के सोच लेंगे। पनवेल और बेलापुर साइड के मैक्सिमम पैसेंजर हैं, वो पहली बार चढ़े भी और इस तरह से फंस गए। आपका नाम भी फिर से बता दीजिए। हरीश प्रसाद मेरा नाम है। धन्यवाद। थैंक यू। तर हे दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी ही मोनोरेल मध्येच बंद पडली होती आणि या मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी होती। एसी बंद झाला होता, त्यामुळे या मोनोरेलमध्ये असलेल्या नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यानंतर रेस्क्यू केले गेलेलं आहे। पालिका प्रशासनाकडून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गेल्या काही तासांपासून ही मोनोरेल मध्येच बंद पडली होती, त्यामुळे इथल्या आतल्या प्रवाशांना बाहेर येता येत नव्हतं आणि दरवाजे बंद होते, आतला एसी बंद झाला होता, त्यामुळे आतल्या प्रवाशांना श्वासही घेणं कठीण झालं होतं। त्यानंतर आता ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाकडून आता आतमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत। मोठी सीडी लावून आणि या मोनोरेलची काच फोडून या सर्व प्रवाशांना आता बाहेर काढले जात आहेत। मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे मुंबईची लाईफलाईन आधीच ठप्प झालेली आहे। त्यामुळे अनेकांनी मोनोरेलचा आसरा घेतला, त्यामुळे प्रमाणाच्या बाहेर गर्दी सुद्धा मोनोरेलमध्ये झाली होती आणि ही मोनोरेल मध्येच बंद पडली आणि त्यामुळे प्रचंड त्रास या मोनोरेलमधील प्रवाशांना होत होता। श्वास घ्यायला त्रास होत होता। अग्निशमन दलाकडून आता या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम हे सुरू आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मोनोरेल ही मध्येच बंद पडली होती आणि या मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते। त्याचं कारण होतं, आधीच मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे अनेकांनी घरी जाण्यासाठी मोनोरेलचा आसरा घेतला, त्यामुळे मोनोरेलमध्ये गर्दी झाली आणि ही मोनोरेल मध्येच बंद पडली, त्यामुळे आतमध्ये असलेल्या प्रवाशांना श्वास घेणं कठीण झालं होतं। सुदैवानं कुठलीही दुर्घटना झालेली नाहीये। या सर्व प्रवाशांना आता सुखरूप बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे।